तर मंडळी, आजची रेसिपी आहे मटार कटलेटची। अतिशय चविष्ट, वरतून कुरकुरीत आणि आतमधून मऊसूत अशी ही छान रेसिपी चविष्ट बनते, तेही घरच्याच घटकांमध्ये। सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या घरात आहेत तेच आपण वापरणार आहे आणि सुपर डुपर हेल्दी आपण ही रेसिपी बनवणार आहे। तर त्यासाठी कढईमध्ये मी या ठिकाणी तेल घालून घेतलेला आहे। तेल मस्त गरम होऊन द्यायचं आहे। 2 पळी तेल वापरले आहे मीडियम साईजचे। त्याच्यामध्ये आता आपल्याला एक एक घटक घालून घ्यायचा आहे। छान आपलं हे तेल गरम होत आहे तोपर्यंत अतिशय चविष्ट आणि साध्या सिंपल घरगुती रेसिपी एक नवीन टचमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी अपडेट करत असते। तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नवनवीन घरगुती रेसिपीज अतिशय कमी खर्चाच्या आणि जास्तीत जास्त घरातलेच घटक वापरलेल्या ह्या रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच रेसिपी मी जास्तीत जास्त आपल्या चॅनलला अपलोड करत राहते। तर तेल गरम या ठिकाणी होईपर्यंत आपण वाट बघूया। छान तेल गरम झालं की त्यामध्ये आपण फोडणी करून घ्यायची आहे। फोडणीसाठी आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम जिरं घातलेलं आहे। जिरं जवळजवळ पाव चमचा इतकं आहे। छान तडतडून द्यायचं। अद्रक लसूण आहे या ठिकाणी टेचून घेतलेले बारीक, ते यामध्ये घातलेलं आहे। छान मस्तपैकी फोडणी चांगली खळखळून उकळून द्यायची। मिरच्या आवडीनुसार घ्या तुम्ही। मस्त मिरच्या कलर बदलल्या की आपल्याला ह्याला परतवायचं आहे। बऱ्यापैकी आपल्याला लालसर हे शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाटाणे 1 वाटी घालायचे आहेत। हे नॉर्मल आपले बाजारातले वाटाणे सोलून घेऊन हे वापरलेले आहेत। छान एकजीव करायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। मसाल्यांमध्ये या ठिकाणी सर्वप्रथम हळद घातली पाव चमचा। त्यानंतर लाल तिखट घालत आहे पाव चमचा। त्याने आपल्या रेसिपीला कलर सुंदर येणार आहे। आणि मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला चवीनुसार घेतलेला आहे। हळद धना पावडर या ठिकाणी टाकलेली आहे पाव चमचा। मस्त एकजीव करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मटार शिजेल इतकंच पाणी टाकायचं आहे। पटकन आपण आता इथे पाणी घालून घेऊयात। पाणी घातल्यानंतर आपण याला झाकून ठेवणार आहे। मंद गॅसवरती आपण त्याला शिजवून घेणार आहे। पटकन पाणी घालून घेतलं आहे। नॉर्मल पाणी आहे। छान उकळी येण्यासाठी थोडासा गॅस मी 1-2 मिनिटासाठी मोठा केला आहे आणि नंतर बारीक केला आणि वाटाणे शिजवून घेतले आहेत। शिजवल्याच्या नंतर आपण याला पेल्याच्या साहाय्याने नाहीतर क्रशरच्या साहाय्याने आपण त्याला पूर्णपणे क्रश करून घेणार आहे। छान क्रश झाले। अगदी बारीक करायचे नाहीत, मीडियम करायचे आपल्याला हे। या ठिकाणी पटकन क्रश करून घेऊयात। या ठिकाणी थोडं फोडणीला गार होऊन दिलेलं आहे मी। अशा प्रकारे मी त्याला क्रश करून घेतला आहे। त्यानंतर पटकन उकडलेला 1.5 बटाटा यामध्ये घालणार आहे। पूर्ण मिश्रण
मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि अगदी तुम्ही पार्टी वगैरे असेल तुमच्याकडे, नॉर्मल आपली घरामध्ये कोणी येणार असतील पाहुणे वगैरे, तर आधी ही अशी तयारी करून फ्रीजमध्ये तुम्ही ते स्टोअर करून ठेवलं आणि नंतर फ्राय करून दिले तरीसुद्धा ही अतिशय छान रेसिपी आहे. चला तर मग आता मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे पूर्ण मिश्रण. त्यापूर्वी चाट मसाला थोडासा घालत आहे, कोथिंबीर घातलेली आहे, छान एकजीव करायचा आहे. वाटाणा पटकन मिक्स होत नाही बटाट्यामध्ये, पण आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करायचं आहे. या ठिकाणी गॅस बंद आहे, फक्त मी मिक्स करत आहे कारण ऑलरेडी आपला बटाटा पण शिजलेला आहे आणि वाटाण्याचं हे जे आपण फोडणी बनवलेली आहे तीसुद्धा शिजलेली आहे. सेपरेट परत त्याला गॅस चालू करण्याची गरज नाही आहे. शेवटी मीठ टाकून घेतलेलं आहे, तेही आपण एकजीव करणार आहे. छान असं मिक्स झालं की त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखीन घटक मिक्स करायचे. त्यापूर्वी आपण हे मिक्सर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अतिशय छान रंग येतो. जेवढं रंग सुंदर दिसत आहे त्यापेक्षाही जास्त ही रेसिपी चविष्ट आहे. अगदी बाजारच्या रेसिपीसारखी ही रेसिपी बनवून तयार होते. मटारचं मिक्सचर मी आता इथं काढून घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी पाव चमचा इतकी मी साखर घातली आहे, थोडासा लिंबू पिळलेला आहे. त्यानंतर आपल्याला याला एकजीव करायचं आहे पुन्हा. छान मिक्स झालं की त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि रवा घेतलेला आहे आणि बटाटे आहेत माझ्याकडे या ठिकाणी. एक मोठा बटाटा आहे आणि एक थोडा छोटा साईजचा बटाटा आहे. असे बटाटे मी घेतलेले आहेत. हे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे, प्लस त्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकणार आहे. पटकन तांदळाचं पीठ आपण घालून घेऊयात. तांदळाचं पीठ मी 2 चमचे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पटकन आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊयात. दिसायला अतिशय छान दिसतं आणि चविष्ट पण बनतं. कोथिंबीर घालून घेऊयात. मस्त धुवून कापलेली कोथिंबीर आहे ही. छान मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे आणि पाणी टाकणार आहे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. पाणी घालून त्याची छान स्लरी तयार करणार आहे. त्यापूर्वी पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात. मिक्स झाल्याच्या नंतर पाणी टाकायचं आहे. पाणी पटकन जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं घ्यायचं आहे. अतिशय घट्ट बनतं हे, पण आपल्याला स्लरीसाठी पाणी ॲडजस्ट करून करून वापरायचं आहे. अगदी बाजारात बनणाऱ्या कटलेटसारखे हे कटलेट बनवून तयार होणार आहे, तेही घरच्याच घरी. त्यामुळं ही लिंक, ह्या व्हिडिओची लिंक आपल्या आवडत्या व्यक्तींना जरूर शेअर करा आणि नक्की घरी करून पहा. असा हा घटक तुम्हालाही आवडेल. या ठिकाणी पाणी आणखीन रेसिपीमध्ये आपल्या या टाकून घेतलेलं आहे. छान एकजीव करायचं आहे. एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत बिलकुल, पण छान पातळसर बनवायचं आहे.
अजून पाणी घालणार आहे मी या मिश्रणामध्ये. छान पातळसर बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पातळ आपल्याला हे मिश्रण हवं आहे. आता आपण पटकन कटलेट बनवून घेऊयात. त्यासाठी बनवलेलं जे मिक्सचर होतं मगाशीचं वाटाण्याचं ते आपण घेऊयात. त्यापूर्वी आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तांदळाचं पीठ मी जवळजवळ अर्धी वाटी इतकं घेतलेलं आहे. कोथिंबीर घालून घेत आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकणार आहे. नंतर या ठिकाणी मीठ घालणार आहे. एकजीव करणार आहे मिश्रण पटकन. छान एकजीव झालं की त्याच्यामध्ये आपण बटाटा किसून घेणार आहे. एक मोठ्या साईजचा बटाटा आहे आणि एक दुसरा त्यापेक्षा थोडा छोटा आहे. म्हणजे 1.5 बटाट्याचं माप जरी धरलं मोठ्या तरीही चालेल. छान मस्तपैकी या ठिकाणी अख्खा बटाटा आपण किसून घेतला आहे. किसून घेतल्याच्या नंतर आपण बिलकुल पाणी न टाकता हे आपण बटाट्याच्या ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण मळून घेणार आहे. आणि छान जसं आपण पीठ लावतो ना चपातीसाठी तसं ते बनवून तयार होतं. मस्त मिक्स करायचं आहे. आवश्यक वाटत असेल तर मीठ तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. छान एकजीव करायचा आहे. अशा प्रकारे मिश्रण पूर्ण मळून घ्यायचं आहे. छान मस्त आपण त्याला मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बनवून तयार होतं ते. त्यानंतर आपल्याला त्याच्या पारी तयार करायची आहे. कशी ती मी तुम्हाला दाखवणारच आहे. चांगलं एकजीव करायचं आहे. एकजीव केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरायला प्रॉब्लेम होत नाही. चला तर मग आता पारी करून घेऊया. पारी मस्त हातानेच करून घेतली आहे. आता याच्यामध्ये बनवलेलं मिश्रण आहे ते आपण ॲड करून घेणार आहे. त्यापूर्वी आपण मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये जे पण घटक घातलेत ते मिक्स होतील आणि पटकन भरून घेऊयात. भरपूर स्टफिंग भरायचं नाही. आधी पारी आपल्याला आहे तेवढी करायची. स्टफिंग मस्त भरून झाल्याच्या नंतरनं त्याला बंद करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळीला भरतो तसंच भरायचं आहे. वरतून पॅक करायचं आहे. आणि असं सर्व कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी माझे बनवून झालेले आहेत. आणि आपण ही जी स्लरी तयार केली होती तांदळाच्या पिठाची त्यात मिक्स करायचं आहे. त्यानंतर रवा आहे कोरडा त्याच्यामध्ये घोळून घ्यायचं आहे. आणि आपण हे शॅलो फ्राय करणार आहे. वरतून कुरकुरीत आणि आतून अतिशय चविष्ट मसाला. अतिशय भन्नाट बनते ही रेसिपी. तर नक्की आपल्या घरी करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आणि बाहेरनं विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच पोटभर असा नाश्ता बनवला किंवा स्नॅक्स म्हणून बनवलं कुठं जाण्यासाठी वगैरे किंवा पाहुणचारासाठी अतिशय सुंदर ही रेसिपी आहे. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवताल तर ती तुम्ही खाताल तर तुम्ही खातच राहताल अशी ही
अप्रतिम छान घरच्या घरी हेल्दी बनणारी रेसिपी आहे. तर ही रेसिपी जर तुम्हाला आत्तापर्यंतची माझी बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडत्या व्यक्तीला ह्या आपल्या व्हिडिओची लिंक शेअर सर्वप्रथम करा, म्हणजे त्याही व्यक्तीला आपला हा चॅनल नेहमी वेळोवेळी भेटत जाईल. तर पटकन रेसिपीमध्ये या ठिकाणी मी ऑइल टाकून घेतलेलं आहे कटलेट्सच्या वरतून. दोन्ही साईडनं कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहे. दोन्ही साईडनं आपण शॅलो फ्राय करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहे आपले कटलेट्स. पटकन काढून घेऊयात. घरच्या घरी आणि अतिशय भन्नाट बनणारी ही रेसिपी आशा करते की तुम्हाला नक्की आवडलेली असेल. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून सबस्क्राईब केलं पाहिजे बरं का. तर चला मग आता खाऊन दाखवते आणि तुम्ही पण खायला या. त्यापूर्वी सबस्क्राईब फॉलो केले की नाही चेक करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा. आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला नाही मिळाला तर आपल्या या चॅनलला नक्की सर्च करा बरं का. किती टेम्पटिंग झाली ही रेसिपी तुम्ही पाहू शकता. वरतून मस्त कुरकुरीत, वाव, मस्त धमालच. तर आशा करते की तुम्हाला ही आपली कमी खर्चाची आणि घरगुती घटकांचा वापर करून केलेली ही हेल्दी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी, कनेक्ट राहण्यासाठी आपल्या या चॅनलसोबत आवर्जून सबस्क्राईब फॉलो केलं आहे ना हे पहा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग.